हा 1 इंची टी आहे, हा 1 इंची एल्बो आहे आणि जवळपास हा आता टाकी समजायची आला. इथून मग या टाकी इथे त्या टाकीला असं अटॅच करून पाईपलाईन येईल आणि ती पाईपलाईन अशी आपल्या घरामध्ये येईल. त्याच्यानंतर मग हे 1 इंची जिथे आपल्याला सप्लाय द्यायचं त्या साईडला असं सप्लाय जाईल आणि त्याच्यानंतर मग लहान आपल्याला जिथं पॉईंट घ्यायचे आहे नळाचे त्या साईडला आपण असे पॉईंट घेऊ शकतो, असे पॉईंट घेऊ शकतो. असा पाईप कट करत असते आरी ब्लेडने आणि अशा टाकीला लावून अशी पाईपलाईन येत असते. ही आता आपली आहे बाथरूम मध्ये आलेली पाईपलाईन. हे आलेली आहे आपले बाथरूम मध्ये आलेले आहे. या पद्धतीने पाईपलाईन करत असते आणि त्यानंतर टाकी भरल्याच्या नंतर त्याचं पाणी या नळाला येईल. असे याच्या आतमध्ये जॉईन होत असते. असे नळ येत असते आणि त्याच्यामध्ये 1 इंची, अर्धा इंची, पाऊण इंची पाईपलाईन वगैरे राहते, त्याचं मटर राहते. हा 1 इंची टी आहे, एल्बो आहे. हा पाऊण इंची टी आहे. हा आउटर आहे 1 इंची. हा इनर आहे 1 इंची. हा कपलिंग आहे 1 इंची. पाऊण इंची कपलिंग आहे. हा 1 इंची कपलिंग आहे. हा अर्धा इंची कपलिंग आहे आणि हा अर्धा इंची टी आहे. आणि हा आपला UPVC 1 इंची पाईप आहे. त्याच्यामध्ये हा असा जॉईन होत असतो. हा असा येत असतो. त्यानंतर हा असा येत असतो. आणि याला बुशिंग करून पुढे करू का सर? हा असं आपलं माप घेऊन आणि आता आपण वरच्या टाकीमध्ये पाणी कसं न्यायचं ते पाहूया. हे असं आलेली आहे आपली बोरची पाईपलाईन आहे. अशी आपली बोरची पाईपलाईन आहे. हा असं आणलेलं आहे आपण. असं आणलेलं आहे आणि हे आपल्या टाकीची पाईपलाईन आहे. हा जो येणारा आहे बोरमधून येणारी पाईपलाईन आहे. टाकीमध्ये जाईल सिंटेक्समध्ये आणि सिंटेक्समधून पाणी आपल्याला बाथरूममध्ये, किचनमध्ये आणि बाहेर या पाईपलाईनद्वारे मिळेल.
1 इंचीने, पाऊण इंचीने जाईल. तर अशा प्रकारे आज भाऊंनी नळ फिटिंगच्या माध्यमातून बिल्डिंगवर पाणी कशा प्रकारे न्यायचं हा पहिला भाग या प्रशिक्षणाचा पहिला दिवस आणि पहिला भाग या ठिकाणी पूर्ण केला आहे. त्याचं आपण स्वागत करूया. स्वागत.